एमआईडीसी वालूज परिसर में हुए करोड़ों के डकैती के मुख्य आरोपी अमोल खोतकर का एनकाउंटर हो गया है। पुलिस पर हमला करने के बाद यह कार्रवाई आत्मसंरक्षण में की गई। कुछ समय पहले संतोष लड्डा के घर पर 6 दरोडेखोरों ने हमला कर करोड़ों के सोने चांदी के आभूषण लूट लिए थे। इस मामले में 5 आरोपी पहले ही गिरफ्तार हो चुके थे, लेकिन मुख्य आरोपी अमोल खोतकर फरार था। पुलिस को गुप्त सूत्रों से जानकारी मिली थी कि अमोल खोतकर शाजापुर स्थित एक होटल में एक साथी से मिलने वाला है। इसी जानकारी के आधार पर रात 11 बजे के करीब पुलिस ने होटल साई गार्डन लॉजिंग एंड बोर्डिंग पर सर्च ऑपरेशन शुरू किया। पुलिस को देखकर आरोपी ने भागने की कोशिश की और पुलिस पर गाड़ी चढ़ाने का प्रयास किया। इतना ही नहीं, उसने फायरिंग कर एक पुलिस कर्मचारी को घायल भी कर दिया। इसके जवाब में पुलिस ने आत्मसंरक्षण में जवाबी फायरिंग की, जिसमें आरोपी अमोल खोतकर ढेर हो गया। मौके से हथियार और अन्य सामान भी बरामद किया गया है। पुलिस मामले की जांच कर रही है और आरोपी से जुड़े अन्य नेटवर्क की भी छानबीन शुरू हो गई है। दिनांक 15ला छत्रपती संभाजीनगर मध्ये एमआयडीसी वाळूंज पोलीस स्टेशन मध्ये एक दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला होता। त्याच्यामध्ये श्री संतोष लड्डा यांच्या बंगल्यावरती रात्रीच्या सुमारास 2 ते 4च्या दरम्यान 6 आरोपींनी येऊन त्यांच्या वॉचमनला बांधून वेपनचा धाक दाखवून त्यांच्या घरातून, कारण की त्यावेळी ते परदेशी बाहेर गेलेले होते, त्यांच्या घरातून जवळपास 5.5 किलो सोनं, त्याचबरोबर 32 किलो चांदी आणि 70,000 रुपयाचा ऐवज हा दरोडा घरून पळून नेलेले होते। या अनुषंगाने क्राईम ब्रांचकडून त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशन, आयुक्तालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या विविध 10 टीम तयार करण्यात आलेल्या होत्या आणि जे काही इन्फॉर्मेशन होती गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये, तसेच काही टेक्निकल अनालिसिस आहे। त्याचबरोबर जे CCTV फुटेज आहे, जवळपास 350च्या वर CCTV फुटेज छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये आम्ही तपासलेलं होतं आणि अनुषंगाने 6 आरोपी जे आहेत त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले होते। त्याच्यापैकी 5 आरोपी हे काल क्राईम ब्रांचने आणि त्यांच्या टीमने हे पकडलेले होते। 6वा जो आरोपी आहे जो काल छत्रपती संभाजीनगरमध्ये अमोल खोतकर हा साई गार्डन शाजापूर MIDC या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या टीमला मिळालेली होती। आमची काही टीम बीडला होत्या, काही जालन्याला होत्या, इतर ठिकाणी पण होतात। त्याचबरोबर ही एक टीम जी होती त्याला माहिती मिळाल्यानंतर आमचे रवी दत्तात्रय गच्चे API त्याचबरोबर त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले होते। आरोपींनी त्या ठिकाणी आल्यानंतर गाडीला आमचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कुठल्याही प्रकारे सरेंडर झाले नाही, परंतु आमच्या अंमलदारांच्या अंगावर त्यांनी गाडी घातलेली होती। त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता। आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरादाखल दिलेल्या फायरिंगमध्ये जो आरोपी आहे, ज्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे, अमोल खोतकर हा जखमी झाला। त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना। त्याच्याबरोबरती त्याची गर्लफ्रेंड पण होती, आफिसा उर्फ खुशी नावाची, ती पण गाडीत मागच्या बाजूला बसलेली होती आणि त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ॲडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे। त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे। या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस आज आरोपींना कोर्टापुढे प्रोड्यूस करून PCR घेऊन गुन्ह्यात गेलेला माल जो आहे तो रिकव्हर करणार आहे। याचा गुन्ह्यातला काय सहभाग, जो मयत आहे त्याचा गुन्ह्यातला मयत हे सर्व आरोपी जे आहेत ह्यांच्या अनुषंगाने, कारण की ज्या काही त्यांनी रेकी त्या गुन्ह्याच्या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या, तपासात बऱ्याचशा बाबी समोर आलेल्या आहेत। सध्या त्या बाबतीत बोलणं योग्य नाही, परंतु हे सर्व आरोपी CCTV फुटेज, रेकी करण्याकरता वापरलेली वाहनं आणि त्याचबरोबर त्यांचं जे काही टेक्निकल अनालिसिस आहे त्या अनुषंगाने हे सर्व आरोपी हे निष्पन्न झालेले आहेत। त्याचबरोबर त्यांच्याकडून काही मुद्देमाल देखील रिकव्हर करण्यात आलेला आहे, जो फिर्यादी आयडेंटिफाय केलेला आहे। त्या गाडीमध्ये आहे, सध्या गाडी सध्या सील केलेली आहे, कारण की आरोपींची माहिती वेगवेगळी आहे। तपासाच्या दरम्यान आता कस्टडी मिळाल्यानंतर जे काही माहिती येईल त्याच्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मुद्देमाल हा रिकव्हर होईल।